तर ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांचं कथित संभाषण आता व्हायरल झालंय। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे शिवीगाळ करतानाचं संभाषण आहे। तर ही ऑडिओ क्लिप मॉफ असल्याचं मीनाक्षी शिंदेंनी सांगितलंय। दरम्यान झी24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। फालतूगिरी आहे बघ ना, तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण। त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय। तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते आग घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या बायकांबरोबर कोण म्हणून नाही। मी भेटतो, मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांडे तेवढी चरबी का आली, तो काय उडतोय, त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण म्हणून। काय मी बोलतो मी नाटी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक। एकदम असेल ते या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना। 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल आणि त्याला सांग तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी। मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे, अशी वाट लावेल मी तुमची। आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली। तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार। बऱ्याच वेळा मी बघितलेले की बरेचसे फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्याच्यावरती नको ती कमेंट केली जातात। मी तुम्हाला सांगितलेलं की विचारांची लढाई असावी, पण वैयक्तिक टीका मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कोणावर केली नाही। गेली 18 वर्ष मी या राजकारणात आहे, पण कोणीही सांगावं की मीनाक्षी शिंदेने कोणाला तरी गाण्याची कमेंट केली म्हणून। पण ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला बाबतीत बऱ्याच वेळा मी बघितलेले की बरेचसे फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्याच्यावरती नको ती कमेंट केली जातात। मी तुम्हाला सांगितलेलं की विचारांची लढाई असावी, पण वैयक्तिक टीका मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कोणावर केली नाही। गेली 18 वर्ष मी या राजकारणात आहे, पण कोणीही सांगावं की मीनाक्षी शिंदेने कोणाला तरी गाण्याची कमेंट केली म्हणून। पण ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहितीये की ते निवडून येऊ शकत नाही। माझी प्रचार फेरी आणि हे बघूनच त्यांना कळलेलं की आपला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे मला खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी यायचे व्हिडिओ, काहीतरी मॉर्फ केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात।